नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ ब्लॉग या चॅनलमध्ये। आज आपण पुणे शहरातील दक्षिण भागामधील ऐतिहासिक अशा गावामध्ये आहोत। या गावाचा शिवकालीन इतिहास आहे। कात्रजचा घाट तुम्हाला माहितीच असेल। अशा आपण या कात्रज गावात आहोत। कात्रज गावातील चौकामध्ये उभे आहोत। तुम्ही मागे ब्रिजचं काम चालू आहे हे बघतच आहात। आपण जर कात्रज शहरात आहोत तर तुम्हाला कात्रजपासून 2.5 किलोमीटर उजवीकडे गेला तर इस्कॉन मंदिर बघायला मिळेल आणि कात्रजपासून पश्चिमेकडे जर तुम्ही गेलात तर नवले ब्रिजपासून तुम्हाला स्वामीनारायण मंदिर बघायला मिळेल आणि कात्रजमध्ये खुद्द तुम्हाला आगम मंदिर बघायला मिळेल। तर तुम्ही जर कात्रजमध्ये असाल तर तुम्हाला हे जवळचे 3 ठिकाणं सकाळच्या वेळात तुम्ही प्लॅन करून बघू शकता। 10 मिनिटं। त्याचबरोबर मित्रांनो, आपण आंबेगाव येथील शिवसृष्टी देखील एक्सप्लोर करू शकतो। मित्रांनो, आपण कात्रज येथील ऐतिहासिक अशा कात्रज तलावाच्या इथं आलेलो आहोत। सुंदर आणि अतिशय देखणा हा तलाव आहे। ह्या तलावाचं ऐतिहासिक महत्त्व असं आहे मित्रांनो, पेशव्यांच्या काळामध्ये या तलावातून शनिवार वाड्याला पाणी पुरवठा होत होता आणि त्याचबरोबर पुणे शहरातील ज्या पेठ वस्त्या आहेत त्या काळात पेठ वस्त्यांना देखील या तळ्यातूनच पाणी पुरवठा होत होता। म्हणजे पुणे शहराच्या तहान भागवण्याचे ह्या तळ्याने काम केलेले आहे। ऐतिहासिक असा हा तलाव असून असा हा ऐतिहासिक तळ्याला आपण व्हिजिट द्यायला आलेलो आहोत। सुंदर असा निसर्गरम्य तलाव आपण पाहत आहोत। तसेच मित्रांनो, कात्रज येथील तुम्ही सर्पोद्यान एक्सप्लोर करू शकता आणि सर्पोद्यान एक्सप्लोर झाल्यानंतर तुम्ही कात्रज दूध डेअरी येथील आईस्क्रीमचा आस्वाद देखील घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो।